विश्वस्वास्थ्यं भवतु। वारंवार सर्दी होणे, सारख्या शिंका येणं, डोळ्यातनं नाकातनं पाणी वाहणं आणि अचानकपणे सकाळी सकाळी खूप लगातार शिंका येणं ज्या की थांबतच नाहीत, याला आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो आणि आयुर्वेदानुसार प्रतिशाय म्हटलं जातं। प्रति म्हणजे विरुद्ध आणि शाय म्हणजे गती, विरुद्ध दिशेने हे दोषांचं चलन होतं आणि म्हणून त्याला प्रतिशाय म्हणतात। प्रतिशायाचे 5 प्रकार आहे: वातज, पित्तज, कफज, रक्तज आणि दुष्ट प्रतिशाय, ज्याला क्रॉनिक डिसीज म्हणू शकतो। आपण आता एकेकाची लक्षणं बघूया। सर्वप्रथम वातज प्रतिशाय। वात प्रकोपामुळे होणारा हा, ज्यामध्ये वारंवार शिंका येणं, रुक्षता येणं, ड्रायनेस येणं, त्याचप्रमाणे पाण्यासारखा नासास्राव होतो व नाक चोंदतं। दुसरा प्रकार आहे पित्तज। पित्तज प्रतिशायामध्ये पित्ताचा प्रकोप प्रामुख्याने असतो। त्यामध्ये दाह म्हणजे आग होणे, त्याचप्रमाणे तहान अधिक लागणे, स्त्राव जो असतो नाकातून वाहणारा हा पिवळसर असतो। कफज प्रतिशाय, त्यामध्ये कफाचा प्रकोप असतो, नाकातून वाहणारा स्त्राव हा चिकट असतो, त्याचप्रमाणे नाक जास्त चोंदतं। व त्यानंतरचा आहे रक्तज प्रतिशाय, हा रक्तदुष्टीमुळे होतो, यामध्ये कधीकधी रक्तस्रावही होतो, त्याचप्रमाणे डोळे व नाक लाल होणे व श्वासास दुर्गंधी असते। 5वा प्रकार आहे दुष्ट प्रतिशाय। हा क्रॉनिक असतो, वारंवार सर्दी होण्याची ही जी लक्षणं असतात ती अगदी खूप वर्षापासून टिकली की मग पुढे त्याचे इन्फेक्शन जास्त सिव्हिअरिटीकडे जातं व त्याला दुष्ट प्रतिशाय म्हटलं जातं। जाणून घेऊया यामागची कारणं काय आहे। आहारामध्ये अति थंड, जड पदार्थ किंवा शिळ्या पदार्थांचं अन्नसेवन केल्यास हा प्रतिशाय व्याधी होतो। त्याचप्रमाणे पाणी, अति थंड पाणी पिणे किंवा थंड व गरम पाणी व्यत्यासात पिणे किंवा थंड पाण्यामध्ये थंड दूध, थंड कोल्ड ड्रिंक्स किंवा थंड गोष्टी ज्या फ्रीजमधल्या आहेत त्या अचानकपणे खाल्ल्या जाणं, यामुळे सुद्धा प्रतिशाय व्याधी होतो। पावडरचं दूध घेणाऱ्यांमध्ये याचं प्रमाण अधिक असतं। आता विहारामध्ये अति थंड वातावरणात किंवा AC कंटिन्यू राहणाऱ्यांमध्ये प्रतिशाय होतो। त्याचप्रमाणे अति थंड हवेच्या ठिकाणी राहणं किंवा दूषित धूळ प्रदूषणयुक्त वातावरणात जास्त काळ राहिले जाणं, त्याचप्रमाणे त्यांचं वर्क जे आहे त्या धुळीच्या ठिकाणी असल्यास प्रतिशाय व्याधी होतो। तसंच झोपणे, जेवल्यानंतर लगेच झोपणे, खूप झोप घेणे, दिवसा झोप घेणे, तसंच झोपतानाची जी पोश्चर आहे, बऱ्याच जणांना पोटावर झोपण्याची सवय असते, त्यामध्ये सुद्धा हे जे कफस्त्राव असतो तो सायनसेसमध्ये स्टॅग होतो आणि त्यामुळे सुद्धा प्रतिशाय व्याधी होऊ शकतो। आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्नानाच्या चुकीच्या सवयी। बऱ्याच जणांना कधी खूप थंड पाण्याने आंघोळ करणे तर किंवा गरम पाण्याने आंघोळ करणे किंवा शॉवर खाली कंटिन्यू किंवा नळाच्या खाली खूप वेळ बसणं, त्याचप्रमाणे स्नान झाल्यानंतर लगेच अंग कोरडं न करणं, यामुळे शरीरामध्ये वात आणि कफाचा प्रकोप होऊन प्रतिशाय हा व्याधी होऊ शकतो। आणखीन काही महत्त्वाचे व्याधी जिथे अस्थमा, कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावष्टंभ असणे किंवा DNS, डेव्हिएटेड नेझल सेप्टम, ज्याच्यामध्ये नाकाचं हाड वाकता असणे किंवा वाढ होणे, अशांच्यामध्ये सुद्धा ही लक्षणं अधिक प्रमाणात दिसतात। ॲलर्जिक रायनायटिसमध्ये आयुर्वेदोक्त चिकित्सा बघूयात। त्यामध्ये स्नेहन, स्वेदन म्हणजे फुल बॉडी मसाज, स्टीम, वमन, नस्य, धूमपान, गंडूष याचा आवर्जून छान उपयोग होतो। आता सपोज जो क्रॉनिक आहे त्याच्यामध्ये आपण वमन सजेस्ट केलेला आहे, पण ज्यांना अगदी नवीन तयार झालेला आहे किंवा ज्यांना सारखा त्रास होतो त्यांनी सायनसच्या ठिकाणी म्हणजे गाल, कानाच्या मागे, नाकाच्या सभोवताली अणुतेल किंवा पंचेंद्रिय वर्धन तेल यांनी हलकी मसाज करून वाफ घ्यावी। वाफ घेताना साध्या गरम पाण्याने घ्यावी किंवा त्या पाण्यामध्ये तुळशीचे पानं टाकून त्याची वाफ घ्यावी। त्यानंतर नस्य, अणुतेल याचं 2-2 ड्रॉप नाकामध्ये टाकावे व नस्य झाल्यानंतर धूमपान म्हणजे ज्यामध्ये आपण औषधीयुक्त धुराचे वाफ घेतो, त्यामुळे राहिलेले नाकामध्ये किंवा सायनसेसमध्ये जो कफ स्टक झालेला आहे तो स्त्रवतो आणि हा जो वारंवार होणारा त्रास नक्कीच कमी झालेला असतो। त्याचप्रमाणे काही घरगुती आपण उपाय बघूयात। आयुर्वेदामध्ये आजीचा बटवा अगदी फेमस आहे। त्यामध्येच पूर्वी ज्वारीचं पीठ, हळद आणि ओवा हे लोखंडी कढईमध्ये किंवा एखाद्या तव्यावर भाजून घ्यावा व भाजत असताना जो धूर निघतो त्याने तो धूर घेतला असता
हा जो सायनसेसमध्ये जो कफ स्टक झालेला असतो, चिकटलेला असतो, तो बाहेर पडण्यास नक्कीच चांगला मदत होतो. त्याचप्रमाणे तुळशी स्वरस, तुळशीचा काढा किंवा तुळशीचे पानं व अस्मनतारा यांचं मिश्रण घेऊन त्याचं वारंवार आपण ते चघळले असता हा त्रास बऱ्यापैकी कमी झालेला असतो. महत्त्वाचं आणखीन म्हणजे पाणी जास्तीत जास्त गरम घ्यावे. ॲलर्जिक रायनायटिसमध्ये इम्युनिटी वाढवणं गरजेचं आहे व त्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त आवळा आणि त्यासोबत हळद असं चघळावं. त्यामुळे या त्रासापासून आपण मुक्त व्हाल. आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशननी एव्हरटोन हे एक औषध नव्हे, हे इम्युनिटी बूस्टर आहे. हे आपण ॲलर्जिक रायनायटिसमध्ये काही ड्रॉप पाण्यामध्ये टाकून घेतले असता इम्युनिटी वाढते व वारंवार होणारा त्रास कमी होतो. याचं सेवन कसं करावं व याची माहिती आणखीन उपलब्ध हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरखाली फोन करावा व तुम्हाला हवे असल्यास त्याची ऑर्डरही करू शकता. अशा प्रकारे आयुर्वेदामुळे आपण ॲलर्जिक रायनायटिसमुळे कंटाळलेले असाल तर नक्कीच त्यापासून तुम्ही मुक्ती मिळवाल. धन्यवाद.